नाव खूप महत्वाचं आहे. कल्पना करा, आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सर्व व्यक्ती, स्थळांना, वस्तूंना जर नावं नसती तर काय सावळा गोंधळ उडाला असता. नावं नसती तर कसं केलं असतं आपण, कशी हाक मारली असती, कसं ओळखलं असतं, हा कशी चर्चा केली असती, जमलंच नसतं काही. फार गोंधळ होऊन गेला असता. नाव खूप महत्वाचं आहे. नामांची विविध प्रकार आहेत. त्या प्रकारानुसार, त्या वैशिष्ट्यांनुसार आपण ती गोष्ट समजू शकतो, ती वस्तू, ती व्यक्ती, ते स्थळ ओळखू शकतो. बरोबर आहे ना? येस, आय एम करेक्ट. सब्जेक्ट पण नाऊन आहे आणि ऑब्जेक्ट पण नाऊन आहे. आणि आपल्या वाक्याचं स्ट्रक्चरच असतं एस प्लस व्ही प्लस ओ. एस प्लस व्ही प्लस ओ हे आपलं बेसिक स्ट्रक्चर आहे सेंटेन्सचं इंग्रजी मधलं. मग सब्जेक्ट पण आपलं आणि ऑब्जेक्ट बी आपलं. हे जर नाऊन आहे आणि जर नाऊनच नसते तर काय झालं असतं? अरे बोलताच नसतं आलं. आलं असतं का बोलता? बोलताच नसतं आलं. नावं ठेवली आहे, ती ओळखता येतात, त्यांच्याविषयी चर्चा करता येतात. आलं लक्षात? चला बघूया नाव. मला सांगा, आपल्या देशामध्ये भरपूर नद्या आहेत. भारत हा देश नद्यांचा देश म्हणूनही ओळखला जातो. आपल्या देशात नदी संस्कृती आहे. नद्यांची पूजा केली जाते. बरोबर आहे ना? आता नद्या आहे ना, नद्यांना नावं आहेत. नद्यांना नावं आहेत. गोदावरी, कृष्णा, तुंगभद्रा, नर्मदा, गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू, आहे का नाही? ही नावं आहेत ना त्यांची. पण या सगळ्या काय आहेत? नद्याच आहेत ना. आणि नदीला आपण काय म्हणतो? रिव्हर म्हणतो. त्यांची नावं वेगवेगळी आहे, पण कॉमन मध्ये आपण त्यांना काय म्हणतो? रिव्हर म्हणतो. झालं नाही तर आपल्या दोन नावांचा तर आपण अभ्यास करून टाकला. म्हणजे नद्यांची नावं ही त्यांची प्रॉपर नाऊन मध्ये येतात. आणि नदीला आपण काय म्हणतो? सर्व नद्यांना आपण काय म्हणतो? रिव्हर म्हणतो. ते कॉमन मध्ये येतं. आलं का लक्षात? कॉमन नाऊन अँड प्रॉपर नाऊन. सर्व नद्यांना आपण रिव्हर म्हणून संबोधतो आणि त्यांची त्यांची जी नावं आहेत त्या त्या नावाने ती कोणत्या भागातली आहे, कुठली आहे, कुठून निघते आणि कुठे समुद्रामध्ये मिळते हे ओळखतो, हे समजतं आपल्याला त्यांच्या नावावरून. आणि कॉमन मध्ये त्या सगळ्या काय आहेत? रिव्हर आहे. तर कॉमन नाऊन इज रिव्हर आणि त्यांची त्यांची जी नावं आहेत, जसं नर्मदा आहे तर नर्मदा इज अ प्रॉपर. समजलं? बाजारात गेला भाजी घ्यायला, मग काय म्हणाल? काय म्हणाल? काय सांगा ना. ती भाजी दे, ती भाजी दे, ती भाजी दे असं म्हणाल का? नाही. बाजारात गेला, भाजीपाल्याकडे गेला, त्याच्याकडे भाजीपाला आहे, भाजीपाल्याला व्हेजिटेबल म्हणतात. तर व्हेजिटेबल काय झालं? व्हेजिटेबल अनेक प्रकारचं असतं. व्हेजिटेबल हे कॉमन झालं. आणि मग म्हणतात स्पिनॅच दे अर्धा किलो. एक पाव होऊन जाते चौघा तरी. हेल्थ इज वेल. चांगल्या भाज्या खायच्या. येस, आरोग्य हीच संपत्ती आहे. भाजीच्या दुकानात आहो, बीट, कॅरट, कुकुंबर मोस्ट इम्पॉर्टंट फॉर हेल्थ. येस, भाज्यांची नावं आहे ना. कॅरट, बीट, ब्रिंजल, पोटॅटो, टोमॅटो, स्पिनॅच, कॅबेज, लेडीज फिंगर, सॉरी लेडी फिंगर, ही नाव आहे त्या भाज्यांची. प्रॉपर नाव आहे त्या भाज्यांची. आणि त्या भाज्यांना आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये? ओव्हरऑल व्हेजिटेबल. तर व्हेजिटेबल काय झालं? कॉमन. आणि भाज्यांची नावं स्पिनॅच, एक पाव 1/4, एक पाव पालक दे म्हणतो ना आपण त्याला, ती प्रॉपर नाउन झालं. व्हेजिटेबल इज कॉमन नाउन
आणि त्या भाज्याचं नाव, त्या भाज्यांची नावे हे प्रॉपर. ओके, आता पुढचं बघूया. पण एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, कधी कधी जे कॉमन नाउन आहे ते कलेक्टिव्ह पण असतं. आपण कलेक्टिव्ह कडे जाणार आहोत. आलं का लक्षामध्ये? जे काउंटेबल आहे कधी कधी ते कॉमन मध्ये बी असतं. आलं का लक्षात? आणि प्रॉपर मध्ये पण असतं. काउंटेबल, अनकाउंटेबल ही मटेरियल मध्ये सुद्धा येतं. तर त्याच्यामुळे गोंधळ करायचा नाही. आधी समजून घ्या चांगल्या प्रकारे, मग सहज तुम्हाला समजू लागेल, सांगायची गरज पडणार नाही. तर काय सुरू होतं आपलं? प्रॉपर आणि कॉमन. नदी कॉमन आहे, नर्मदा नदी, नर्मदा हे प्रॉपर आहे. व्हेजिटेबल हे कॉमन आहे आणि ब्रिंजल हे प्रॉपर आहे. ओके, अंडरस्टूड ना? सिटी शहर, हा, मुंबईला पण शहर म्हणतात, बँगलोरला पण शहर म्हणतात, दिल्लीला पण शहर म्हणतात, कोलकाताला पण शहर म्हणतात, चेन्नईला पण शहर म्हणतात, श्रीनगरला पण शहर म्हणतात. बरोबर आहे ना? शहराकरता कोणता शब्द आहे? सिटी. सिटी इज अ कॉमन. आणि त्या शहरांची जी नाव आहे, मुंबई, मुंबई इज अ प्रॉपर, पुणे इज अ प्रॉपर, बनारस इज अ प्रॉपर, प्रयागराज इज अ प्रॉपर, नालंदा इज अ प्रॉपर. अंडरस्टूड ना? इट इज व्हेरी इझी, इट इज व्हेरी सिंपल. तर कॉमन आणि प्रॉपर समजल्यानंतर आपण जाऊ काउंटेबल आणि अनकाउंटेबल कडे. ओके, हे दोन जसे सोपे आहे तसे तेही सोपे आहे. मग मधातल्या दोन कडे येऊ. ओके, कॉमन आणि प्रॉपर ती कोणकोणत्या इथे यादी दिलेली आहे. हा, तुमचं नाव असेल एखादं, विजय असेल तर विजय हे काय आहे? प्रॉपर आहे. हा, टीम, पुष्कळ साऱ्या टीम आहे. फुटबॉलच्या टीम असतात, क्रिकेटच्या टीम असतात, बास्केटबॉलच्या टीम असतात ना. तर टीम इज अ कॉमन, आणि टीम हे कलेक्टिव्ह पण आहे, ते पुढे शिकूच आपण. टीम इज अ कॉमन, टीम इज अ कॉमन, आणि ती ज्या देशाचं प्रतिनिधित्व करते त्या देशाचं नाव आपण घेतो तर ते प्रॉपर, किंवा ज्या खेळाचं नाव घेतो आपण त्या टीम सोबत ते प्रॉपर. फुटबॉल टीम, तर फुटबॉल एका खेळाचं प्रॉपर नाव आहे. आणि फुटबॉल टीम, तर टीम प्रत्येक खेळासोबत येईल. फुटबॉल टीम, क्रिकेट टीम, हॉकी टीम. टीम इज अ कॉमन, आणि त्या खेळाचं नाव प्रॉपर. ती ज्या देशाची असेल त्या देशाचं नाव प्रॉपर. आणि देशाकरता कोणता शब्द आहे? हा, कंट्री. कंट्री इज अ कॉमन. आलं का लक्षात? खूप सोपं आहे. खूप नाही, खूप खूप सोपं आहे. अंडरस्टूड? इट इज व्हेरी इझी, इट इज व्हेरी सिंपल. आपण काउंटेबल आणि अनकाउंटेबल कडे जाऊ. आता ज्या गोष्टी मोजता येतात त्या काउंटेबल, ज्या मोजता येत नाही त्या अनकाउंटेबल. सोपं आहे. अनकाउंटेबल पाहू पहिले कोणत्या आहे. तर डोक्याचे केस मोजता येतात का? नाही. अनकाउंटेबल. तुमच्या घराच्या खिडकीवर, खिडकीपाशी किंवा एखाद्या टेबलावर जी डस्ट जमा होते, हवा काय करते? तुम्ही कितीही दार खिडक्या लावा तरी हवा आपल्यासोबत काही ना काही धूळ घेऊन येते. ती धूळ काय होते? टेबलावर जमा होते. आपण बघतो, बोटाने अशी सरकवून म्हणतो की ती धूळ जमली आहे ग इथे. कधी कधी टीव्हीवर जमा होते. तर डस्ट इज अनकाउंटेबल. ब्लड, शरीरातलं रक्त, अनकाउंटेबल. अनकाउंटेबल आहे, मोजता येत नाही. हा, एक बॉटल ब्लड असं म्हणता येईल. हा, 1 बॉटल ऑफ ब्लड, ते 1 बॉटल झालं. पण ब्लड अनकाउंटेबल मध्ये येतं, मोजता येत नाही. वॉटर इज अनकाउंटेबल, मिल्क इज अनकाउंटेबल, ऑइल इज अनकाउंटेबल. त्यानंतर जसं गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयरन, धातू जे आहे ते पण अनकाउंटेबल आहे. हे सगळे दिलेले आहे इथे. जे मोजता येत नाही. 1 kg गोल्ड म्हणता येईल, 1 kg गोल्ड, 10 ग्राम गोल्ड, 20 ग्राम गोल्ड असं म्हणता येईल. पण गोल्ड हे कशामध्ये येतं? अनकाउंटेबल मध्ये. हे लक्षात ठेवा. ओके, आणि काउंटेबल म्हणजे काय? जे मोजता येतं. किती पेन आहे माझ्याकडे? मोजता येईल. किती पेन्सिल आहे? मोजता येईल. किती ग्लासेस आहे? मोजता येईल. है ना? ज्या गोष्टी मोजता येतात त्या काउंटेबल, ज्या मोजता येत नाही त्या अनकाउंटेबल. 4 झाले आता.
कॉमन, प्रॉपर, अनकाउंटेबल, काउंटेबल. आता येऊ कलेक्टिव्ह कडे. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं की टीम जसं कॉमन आहे तसं ते कलेक्टिव्ह आहे. टीम म्हणजे काय होतं? अ ग्रुप ऑफ प्लेयर. टीम मध्ये एक विशिष्ट संख्ये एवढी खेळाडू असतात. जसं क्रिकेटची टीम असेल तर क्रिकेटच्या टीमचा संघ जो असतो तो 11 लोकांचा असतो, 11 प्लेयरचा असतो, आहे ना. कलेक्शन ऑफ प्लेयर, ग्रुप ऑफ प्लेयर, म्हणून ते कलेक्टिव्ह नाव येतं. तर टीम जसं इथे कॉमन आहे ते टीम तुम्ही इथेही लिहू शकता. काय काय म्हटलं? कलेक्टिव्ह नाउन. टीम हे कलेक्टिव्ह नाउन सुद्धा आहे. अंडरस्टूड? हे कलेक्टिव्ह नाउन सुद्धा आहे, कॉमन पण आहे आणि अशी बरीचशी नामं तुम्हाला मिळतील जे 1, 2, 3 प्रवर्गामध्ये मोडतील. ठीक आहे. आता कलेक्टिव्ह मध्ये काय? आता आर्मी, आर्मी म्हटलं म्हणजे काय होतं? आपल्याला असे शेकडो सैनिक डोळ्यासमोर उभे राहतात. हा, कलेक्शन ऑफ सोल्जर, कलेक्शन ऑफ ग्रुप ऑफ सोल्जर. सैनिकांचा तो ग्रुप आहे आर्मी. हा, जे देशाचं रक्षण करतात, आर्मी. येस. नेव्ही, नेव्ही तेच आहे. नेव्ही फक्त काय करतो? आर्मी त्याला आपण थलसेना म्हणतो. नेव्ही काय करते? आपले जे तट आहेत, समुद्री तट आहे, आपला जो समुद्र आहे त्याची रक्षा करते. सेलर्स, ग्रुप ऑफ सेलर्स. हा, नाविकांचा एक प्रकारे ते ग्रुप आहे तो. कलेक्टिव्ह नाव. एअरफोर्स ही वायुसेना आहे. वायुसेनामध्ये भरपूरशे ऑफिसर्स असतात, भरपूरशे सैनिक असतात. हा, ते हवेमध्ये युद्ध लढतात, हवेतून मारा करतात दुसऱ्या देशावरती. एअरफोर्स, कलेक्टिव्ह नाउन. असे तुम्हाला जसा क्लास, तर क्लासमध्ये काय असतं? बरेचसे विद्यार्थी असतात. हा, एका विद्यार्थ्याचा क्लास असतो का? नाही. क्लासमध्ये 5, 25 एकापेक्षा जास्त विद्यार्थी असतात. तर ग्रुप ऑफ स्टुडंट. क्लास काय झालं? क्लास झालं कलेक्टिव्ह नाउन. पीपल, ग्रुप ऑफ पर्सन, एकापेक्षा जास्त लोक असले. क्राऊड, ग्रुप ऑफ पर्सन. हे कलेक्टिव्ह नाउन आहे, लक्षात घ्या. झाले किती झाले? 5 झाले. कोणते? कॉमन. इंडिया प्रॉपर नाउन आहे. इंडियाला काय म्हणतो आपण? कंट्री. कॉमन, प्रॉपर आणि कॉमन झालं. हा, पेन मोजता येतो, काउंटेबल. आणि जी हवा पंखा देत आहे ती मोजता येत नाही, अनकाउंटेबल. आलं लक्षात? वर्गातील विद्यार्थी कलेक्टिव्ह. वर्गातील विद्यार्थी काय आहे? म्हणजे वर्गात म्हणजे वर्ग, क्लास. क्लास काय आहे? कलेक्टिव्ह आहे. आलं लक्षात? पुढे झाले 5 झाले ना. कॉमन, प्रॉपर, काउंटेबल, अनकाउंटेबल आणि कलेक्टिव्ह. आता 6वा, भाववाचक नाम. ऍब्स्ट्रॅक्ट, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. कधी कधी आपल्याला प्रोनाउन्सिएशन करायला त्रास जातो, जिभेला सवय नसते. चांगल्या चांगल्या सोबत असं घडतं, घाबरायचं नाही, सराव करायचा. भाववाचक नाम, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. आता भाव वाचक नाम म्हणजे काय? पुष्कळशा अशा गोष्टी आहेत ज्या डोळ्याने दिसत नाही, आपण त्यांना स्पर्श करू शकत नाही, ते आपल्या भावनांना कळतं. एखादा व्यक्ती दुःखी आहे, सुखी आहे, त्याला काही अडचण आहे, ते आपलं हृदय जाणून घेतं. आपल्याला तो भाव दिसतो. एखादा व्यक्ती भक्ती करत आहे, त्याच्या भक्तीचा भाव दिसतो. एखाद्याच्या मनात भीती आहे, ती आपण जाणून घेतो. आपल्याला समजते की तो भिलेला आहे, घाबरलेला आहे. ज्या गोष्टीला आपण स्पर्श करू शकत नाही ते ऍब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये येतं, भाववाचक नाम. एखादा व्यक्ती किती आनंदी आहे हे तुम्हाला समजू शकेल का? मोजमाप करू शकेल? त्याच्या आनंदाला तुम्ही स्पर्श करू शकाल? तुम्ही ते अनुभवू शकता. जी गोष्ट अनुभवताय, जी गोष्ट हृदयाला कळते, जी गोष्ट मेंदूला सहज कळते, तो भाव. भाववाचक नाम, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ब्रेवरी, एखाद्याशी कधी कधी एखादं असं घटना घडते तिथे आपण लोकांची ब्रेवरी पाहतो, त्यांची वीरता पाहतो, कशी सगळे मदतीला धावून येतात आणि एखाद्याचे प्राण वाचवतात. आपल्याला त्यावेळेस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एखादा पडलेला ठेला असो, गाडी असो, उचलतात जोर लावून, खाली दबलेल्यांना वाचवतात, त्यांची वीरता दिसते.
ब्रेवरी. एखादा व्यक्ती पाण्यात पडतो आणि त्याला वाचवण्याकरता एखादा चांगला तैराक त्या नदीमध्ये उडी घेतो, त्याला वाचवतो. त्याची ब्रेवरी दिसते. त्या ब्रेवरीला आपण स्पर्श करू शकत नाही. ते भाव आहेत. एखादा व्यक्ती दुःखी असला की आपण शांत राहतो, एक शब्दही बोलत नाही, कारण की आपल्या हृदयाने त्याचं दुःख अनुभवलं असतं. अशा वेळेस आपण शांत राहतो. भाववाचक नाम. हॅपीनेस, ब्रेवरी, स्ट्रेंथ, वीकनेस, लेझीनेस, तसंच ब्रदरहुड, मातृत्व हा एक भाव आहे. एखादी आई आपल्या बाळाविषयी किंवा चिंता व्यक्त करते ना, तिचं मातृत्व दिसत. त्याला आपण स्पर्श करू शकत नाही. ती व्यक्ती किंवा वस्तू नाही आहे, ते हृदयाला कळतं, समजतं, मेंदूला समजतं की ते मातृत्व आहे. म्हणून ती आपल्या बाळाकरता अशी तळमळ करत आहे. येस, ऍबस्ट्रॅक्ट नाउन. अशी आपण 6 नावं त्याची चर्चा या व्हाईट बोर्डवर केलेली आहे. हे पहा तुम्ही. याच्यात हजारो आहेत संख्येनं. पुस्तकं चाळा, बघा, कलेक्शन वाढवा. याच्याशिवाय तुमचं प्रवास पूर्ण होणार नाही. हे आले की समजू लागेल, कारण की आपला सब्जेक्ट बी याच्यातूनच मिळणार आहे, ऑब्जेक्ट पण याच्यातूनच मिळणार आहे. म्हणून आपल्याला नाम माहित असायलाच हवी. त्यांचे कोणकोणते प्रकार आहे माहित असायला हवे. कॉमन, रिव्हर कॉमन, नर्मदा प्रॉपर, पेन काउंटेबल, एअर अनकाउंटेबल, हॅपीनेस ऍबस्ट्रॅक्ट नाउन, आणि क्लास कलेक्टिव्ह नाउन. तुम्हाला सहज समजेल. तुम्ही हे सगळे वाचा शब्द, कोणत्या प्रकारात कोणता मोडतो, सहज सोपं जाईल. आता आणखी एक गोष्ट राहिली, मटेरियल नाउन. तुमच्या घरी समजा एखादा कार्यक्रम तुम्ही ठरवला, आज जेवणाचा कार्यक्रम करायचा आहे, तर तुम्ही काय करता, किराण्याची यादी बनवता. मग तुम्हाला स्वयंपाकाला जे जे सामान लागते, जे जे धान्य लागते, जे ज्या भाजीपाला लागतात, जे जे मसाले लागतात, ते सगळं कशामध्ये येणार, मटेरियल मध्ये येईल. दॅट इज मटेरियल नाउन. हे मटेरियल नाउन काउंटेबल बी असू शकतं, अनकाउंटेबल बी असू शकतं, कॉमन बी असू शकतं, प्रॉपर बी असू शकतं. लक्षात घ्या. आलं लक्षामध्ये? येस. समजा तुम्हाला घर बांधायचं आहे, तर घर बांधण्याकरता काय काय लागते, खूप काही लागतं. सिमेंट लागते, रेती लागते, गिट्टी लागते, विटा लागतात, लोखंड लागते. हे सगळं कशामध्ये येतं, मटेरियल मध्ये येतं. ते घर बांधायचं मटेरियल असतं. अशा प्रत्येक गोष्टीचं मटेरियल येतं. मग ते मटेरियलची जी नावं आहे ती या 5ही प्रकारामध्ये आपण डिवाइड करू शकतो. एक ऍबस्ट्रॅक्ट सोडलं तर, कॉमन बी राहू शकतं मटेरियल, प्रॉपर बी राहू शकतं, कलेक्टिव्ह बी राहू शकतं, आणि अनकाउंटेबल बी राहू शकतं, आणि काउंटेबल बी राहू शकतं. मटेरियल. अंडरस्टूड? इट इज व्हेरी इझी, इट इज व्हेरी सिम्पल. नाउनचा अभ्यास करा आणि माझ्या पुढच्या व्हिडिओची वाट पहा. इंग्रजी खूप सोपं वाटणार आहे तुम्हाला, पण लक्षात घ्या, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. तुमचे जे सहपाठी, तुमचे जे वर्ग मित्र आहे किंवा तुमचे जे नातेवाईक आहे, ते ज्या वर्गात असतील, शिकत असतील, त्यांना म्हणायचं की बेटा अभ्यास करून घे, हे समजून घे. खूप सोपं. एका व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात आलं की किती नाउन आहे, कॉमन आहे, प्रॉपर आहे, कलेक्टिव्ह आहे, अनकाउंटेबल आहे, काउंटेबल आहे, ऍबस्ट्रॅक्ट आहे, आणि मटेरियल आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी असतील, पण ढोबळ मानाने आपण हे 5-7 शिकलेच पाहिजे. लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि इतरांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत